वेळेला पाणी घेऊ शकता, ड्रिंक्स ब्रेक घेऊ शकता छोटासा, याची नोंद घ्या. अगदी जर एखाद्या खेळाडूला एक्झॉस्ट जास्त झाल्यासारखं वाटलं, थोडीशी ऊर्जा कमी झाल्यासारखी जाणवली तरी सबस्टिट्यूट फिल्टर घेऊन किमान 1 ओव्हर तुम्ही बाहेर थांबू शकता, अशी माहिती पंचांच्या माध्यमातून येते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरते. प्रथमेश आंबवले सोबतीला वैभव वाडकर, तर षटक क्रमांक 1 संकेत कळंबे, चौनेश्वर 11 संघाचा आयकॉन. सोमेश्वरवाडीचा खेळाडू प्रथमेश आंबवले स्ट्राईक वरती दाखल असेल. त्याच्यासमोर उळुमगावचा संकेत कळंबे हा गोलंदाजीसाठी तयार असेल. ज्योती ज्वेलर्स भुईंज प्रस्तुत वाई प्रीमियर लीगचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिली लढत. पहिल्या लढतीला आपण करतोय सुरुवात. गणरायाचा गदर करत करूया आजच्या दिवसाला सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. वैभव वाडकर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश, पहिला बॉल आखूड टप्प्याचा कट करण्याचा प्रयत्न. अगदी इथं मात्र कोणताही संपर्क नाहीये. थेट अगदी विकेट किपर रोहित जायगुडे यांच्या हातामध्ये विसावतोय चेंडू. अगदी 2 तुल्यबळ संघ खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांचा आतापर्यंतचा इतिहास वाईच्या तालुक्याच्या प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये खूप चांगला खेळ दोन्ही संघांचा राहिलाय. पुन्हा एकदा जस्ट शॉट ऑफ गुड लेंथ. या वेळेला चेंडू थोडासा खाली राहिलाय, लो बाउन्स, आउटसाइड ऑफ स्टंप. चांगली लाईन लेंथ आपण आतापर्यंत पाहतोय संकेतच्या माध्यमातून. आयकॉन खेळाडू म्हणून अगदी चौनेश्वर संघाचं प्रतिनिधित्व हा खेळाडू करतोय कर्णधाराच्या भूमिकेमध्ये. दुसरीकडे संकेत वाडकर हे अभय 11 संघाच्या आयकॉनच्या भूमिकेत खेळताना पाहायला मिळतील. यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त बॉल, नक्कीच थोडीशी लेंथ यावेळेला पुढे ठेवली. लाईन मात्र लाजवाब पकडले. अगदी पहिल्याच षटकामध्ये, अगदी पहिल्या बॉलपासूनच ॲक्युरेसी पाहायला मिळते. लाईनमध्ये अतिशय चांगली लयबद्ध गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी याही वेळेला पहा उजव्या यष्टीच्या बाहेर सातत्याने चेंडू ठेवला जातोय. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बॉलवरती प्रहार करण्यासाठी तुमच्याकडे फुटवर्क खूप महत्त्वाचं राहतं. इथं देखील पहा थोडासा बाहेर ठेवलाय. नक्कीच अगदी टेनिस बॉल असो किंवा लेदर बॉल, कोणत्याही प्रकारचं तुम्ही क्रिकेट खेळा, तुम्हाला जर उजव्या यष्टीच्या बाहेर चांगल्या पद्धतीने खेळ करायचे असेल तर इथं पुन्हा एकदा अगदी पाय जागेवरती जणू साखळ दंडानं बांधून ठेवलेत. सलगचे 5 बॉल डॉट आलेत आणि अगदी पहिली मेडन ओव्हर पाहायला मिळेल का? जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत, चांगली गोलंदाजी अनेक गोलंदाजांनी केली आहे, परंतु निर्धाव षटक आलेलं नाही आहे. इथं देखील पहा कव्हर्समध्ये अखेरचा बॉल खेळलाय. डीपमध्ये खेळाडू तैनात आहे, त्याच्या माध्यमातून थांबवला जातोय. शेवटच्या बॉलवरती नक्कीच 2 धावा आलेल्या आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी, परंतु अखेरचा बॉल पुढ्यात टाकला. कव्हर्समध्ये चांगल्या पद्धतीने खेळलेला फटका 2 धावा देऊन जातोय. संघाचा धावफलक अगदी 0 कडून 2 कडे वाटचाल करतोय. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे संकेत यांची. अगदी 1 रिव्ह्यू अलाउड आहे दोन्ही संघांना, याची नोंद घ्या. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम अगदी आपल्याकडे बॅटची एज साठी फक्त रिव्ह्यू अलाउड उपलब्ध नाही आहे. त्या व्यतिरिक्त अगदी कोणत्याही प्रकारचा जो रिव्ह्यू तुम्हाला वाईड बॉल, नो बॉलसाठी, त्याबरोबर बिमरसाठी, रनआउटसाठी ज्या पद्धतीनं जर कोणत्याही प्रकारे पंचांच्या निर्णयाला तुम्हाला दाद मागायची असेल तर निश्चितपणे 1 रिव्ह्यू, सक्सेसफुल 1 रिव्ह्यू तुमच्याकडे उपलब्ध आहे. षटक क्रमांक 2 तरुण सोनावणे घेऊन येतील. चौनेश्वर 11 संघाच्या माध्यमातून सातत्यानं हा देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल अगदी दिशाहीन आहे, पंच सांगतील येस इट इज अ फुल टॉस. बिमरसाठी नक्कीच थर्ड अंपायरकडे रेफर केला जातोय. पहिलाच बॉल अगदी थोडीशी लय प्राप्त झालेली नाहीये. अगदी प्रतीक्षा आहे निर्णयाची, काय येईल निर्णय, परंतु तगडी मॅच होणार आहे तरी मात्र शंका नाहीये. कालच्या दिवसात देखील आपण पाहिलं अतिशय जबरदस्त मॅचेस, अटीतटीच्या लढती, आपण अगदी शेवटच्या बॉलपर्यंत देखील काही लढती जात असताना पाहायला मिळाल्या. एक जबरदस्त चुरस. अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्योती ज्वेलर्स भुईंज प्रस्तुत वाई प्रीमियर लीग 2026 चा हा दुसरा दिवस आज आपण पाहतोय.
पंकजदादा वाडकर आणि राजीव शेठ शिर्के खऱ्या अर्थानं आज आमने सामने उभे आहेत. अभय 11 विरुद्ध चौनेश्वर 11 ही लढत. अगदी निर्णय येईल, पंचांचा प्रतीक्षा नक्कीच आहे. येस, इट इज अ फेअर डिलिव्हरी बिलो वेस्ट लाईट, परंतु हा दिशाहीन बॉल आहे, वाईड बॉलचा इशारा येतोय. नक्कीच नो बॉलसाठी आपण रेफरल केला गेला, परंतु वाईड नक्कीच आहे. अवांतर धाव येते जरूर. हो, यावेळेला मात्र अगदी पुन्हा एकदा खाली राहिलाय. शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न झाला जरूर, परंतु संपर्क बॅट आणि बॉलमध्ये होत नाहीये. वैभव वाडकर स्ट्राईक वरती दाखल झालेत. वैभव वाडकर मॅन फॉर बोरगाव. इथं मात्र घडतंय काय, किपर कडून देखील निसटलाय चेंडू. 22च्या रूपामध्ये ही धाव नक्कीच येते. जबरदस्त गोलंदाजी अगदी. अगदी या स्पर्धेसाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती कालच्या दिवसामध्ये देखील लाभली. आजच्या दिवसात देखील आपण पाहतोय वाईची लिजेंडरी क्रिकेटर्स इम्रान अर्थात इब्बू बागवान सर, त्याबरोबरच अनेक खेळाडूंना घडवण्याचं काम करणारे किरण शिंदे सर, त्याचबरोबर राजू बागवान यांचं देखील आगमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत. या दरम्यान मात्र फुलटा स्वरूपाचा चेंडू फ्लिक केलाय शॉर्ट फाईन लेगमध्ये. अगदी थांबवण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जातो. या बॉलवरती देखील एक सिंगल येते. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. तरुण सोनावणे पहिला बॉल अगदी वाईड हाताळला गेला दिशाहीन. तदनंतर मात्र ज्या पद्धतीनं पुनरागमन केलंय तरुण सोनावणे यांनी, धावा खेचण्याची संधी अजूनपर्यंत दिलेली नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा लो फुल टॉस पायावरती आदळतोय. लेग बाईच्या रूपात एक धाव मिळेल जरूर, परंतु फलंदाजाला अगदी कोणत्याही प्रकारची संधी आतापर्यंत दिलेली नाहीये. मग संकेत कळंबे असतील, त्याचबरोबर आता या षटकामध्ये तरुण सोनावणे. अतिशय लाजवाब गोलंदाजी या दोन्ही खेळाडूंनी केलेली आहे. धावफलक अगदी बांधून ठेवलाय. फलंदाजाचे पाय जणू साखळदंडाने जखडून ठेवलेत आतापर्यंत, परंतु ते साखळदंड तोडावे लागतील. प्रयत्न तर केला जातोय, परंतु गोलंदाजी पुन्हा एकदा लाजवाब. जस्ट शॉट ऑफ अ गुड लेंथ आणि तिथून मात्र अतिरिक्त उसळी मिळते बॉलला. फलंदाजाला बीट केलं जात आहे सातत्यानं. अतिशय चांगली गोलंदाजी. अगदी जर आपण संकेत कळंबे यांची गोलंदाजी पाहिली तर अचूक टप्प्यावरती सर्व चेंडू, प्रत्येक बॉल अगदी एकाच टप्प्यावरती हाताळला गेला. दुसरीकडे तरुण सोनाने मात्र व्हेरिएशन ठेवतायत. टप्प्यामध्ये अगदीच बदल केला जातोय प्रत्येक बॉलमध्ये. यावेळेला मात्र आडव्या बॅटनं फटका खेळला. डीपमध्ये गौरव पोळ आहे, त्याच्या माध्यमातून अतिशय चांगला एफर्ट. 2 धावा तर निश्चितपणे घेतल्या जातील. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत. तितकंच लाजवाब क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. महत्वाची राहणार ही साथ. षटकाची झाली आहे सांगता. 2 षटकांचा खेळ थांबला. धावफलक मात्र 8 वरती स्थिर आहे. एका गोलंदाजाला एकाच षटकाची मर्यादा आहे. 5 षटकांमध्ये 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. अगदी 2 षटकांचा खेळ झालाय. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. वेग आता द्यावा लागेल धावफलकाला. प्रथमेश आंबवले त्याचबरोबर वैभव वाडकर ही सलामीची जोडी मैदानामध्ये. या जोडीला खऱ्या अर्थानं जबरदस्त खेळ करावा लागणार आहे. आता षटक क्रमांक 3 साठी कटर स्पेशालिस्ट लेफ्ट आर्म गोलंदाज रविवार पेठ वाईचा खेळाडू गौरव सोनावणे हे षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल. अगदी खेळपट्टी कोणत्याही प्रकारची असू द्या, मातीची विकेट असेल की सिमेंटची, या खेळाडूकडे त्याच्या मनगटामध्ये जादू आहे. खऱ्या अर्थानं आपल्या रिस्कचा चांगला वापर करत असतो. लेग कटर, ऑफ कटर आणि त्यामधोमध अगदी वेगाने हाताळले गेलेले सरप्राईज डिलिव्हरी, हे त्याचं अगदी USP आहे गोलंदाजीची. लॉंग रनअप आणि एक जबरदस्त ॲक्शन घेऊन येतोय गौरव सोनावणे. समोर आता खडतर आव्हान असेल नक्कीच. वैभव वाडकरच्या समोर आक्रमण करावं लागणार आहे. अखेरच्या 18 बॉलरचा 3 षटकं बाकी आहेत. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर, आखूट टप्प्याचा फटका अगदी फसलाय. हवेमध्ये आहे जरूर, थोडासा दूर राहील संकेत पासून. बॅकअप मात्र निश्चितपणे दिला जाईल. तोपर्यंत 2 धावा खेचून घेतल्या जातील.
अगदी पहिलाच बॉल. वेळेची अचूकता साधण्यासाठी संघर्ष नक्कीच करावा लागतोय. याही वेळेला पहा फटका खेळला जरूर शॉर्ट ऑन पूल, परंतु तो तितकासा चांगल्या पद्धतीनं बॅटवरती आला नाही बॉल. या वेळेला 10 धावा धावफलकावरती लागतायत. अगदी डबल डिजिटमध्ये पोहोचलाय स्कोर. या वेळेला वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न निश्चितपणे अपील केली जाते. पंचांकडे दाद मागितली जाते जरूर, परंतु पंच मात्र या निर्णयाला दाद देत नाही आहेत. डॉट बॉल येतोय. अगदी सर्वच गोलंदाजांनी सातत्याने चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा. फटका मात्र फसला हवेमध्ये, गौरव पोळच्या हातामध्ये, आणि हा पहिला धक्का. प्रथमेश आंबवलेच्या रूपामध्ये बसतोय टीम अभय 11. आणि आता वैभव वाडकर च्या रूपामध्ये पहिला धक्का बसतोय. आणि आता मैदानाच्या आतमध्ये संघ अडचणीत असताना संघनायक आयकॉन संकेत वाडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल. बोरगावचा आणखी एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू संकेत वाडकर. SDPL सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2 दिवसापूर्वी पार पडली. त्या स्पर्धेमध्ये संत बाळूमामा वॉरियर्स या संघाचं प्रतिनिधित्व करताना मातब्बर खेळाडूंविरुद्ध जिल्ह्यातील तसेच अगदी ऑल इंडिया आयकॉन समोर देखील ज्या पद्धतीची गोलंदाजी संकेत वाडकर यांनी केली ना, अतिशय लाजवाब. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून अलीकडच्या काळामध्ये नक्कीच सातारा जिल्ह्यात उदयास आलेला हा खेळाडू. आता मात्र फलंदाजी करत असताना संघाची धुरा सांभाळायची आहे. संघ अडचणीमध्ये आहे, त्या अडचणीतून बाहेर काढायचं आहे. पहिलाच बॉल मात्र इथं लाजवाब हाताळलाय. अगदी जबरदस्त बॉल हाताळलाय गौरव सोनावणे. इथं मात्र वेगावरती स्वार झालाय. व्हेरिएशन्स भरपूर आहेत या खेळाडूकडे. कधी कोणत्या प्रकारचा चेंडू टाकेल हे त्याला स्वतःला देखील माहित नसतं. या वेळेला मात्र रिव्हर्सचा प्रयत्न फसलाय. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र अगदी सीमारेषेच्या दिशेने धावतोय आणि या रेसमध्ये निश्चितपणे विजयी ठरतोय. इथं मात्र लेग बाईज आहे. लेग बाईजच्या रूपामध्ये येतोय हा चौकार. बॅट आणि बॉलमध्ये आतापर्यंत आणखी कनेक्शन नाहीये, परंतु हा नशिबाच्या जोरावरती आलेल्या 4 धावा निश्चितपणे संघासाठी महत्त्वाच्या ठरतील. कारण ज्या पद्धतीची परिस्थिती आता धावफलकाची आपण पाहतोय, निश्चितपणे अभय 11 संघ म्हणत असेल रन्स आने दो, कहीं से भी आने दो, रन्स का आना जरुरी आहे. आणि त्या धावा येऊ लागल्यात अगदी हळूहळू या षटकामध्ये. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. यावेळेला फटका आणखी एक फसलाय. अंदाज मात्र संकेत कळंबे यांचे अखेरच्या क्षणी चांगल्या पद्धतीने घेतलाय आणि इथं मात्र एक मोठी विकेट, मोठा मासा लागलाय गळाला. गौरव सोनावणे जबरदस्त गोलंदाजी, त्याहूनही दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नजराणा. अगदी सुरुवातीच्या क्षणांमध्ये असं वाटलं होतं अंदाज चुकलाय की काय, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने सीमारेषेलगत स्वतःला सावरलं आणि आयकॉनचा कॅच आयकॉननं पकडलाय. संकेत वाडकर यांचा खेळ थांबलाय. संकेत कळंबे यांचा एक लाजवाब कॅच, अप्रतिम एफर्ट इथं मात्र चौनेश्वर 11 संघासाठी महत्वाचा ठरलाय. 3 षटकांचा खेळ थांबतोय. 3 षटकांमध्ये धावा धावफलकावरती आहेत आणि अगदी 2 गडी गारद झाले. ड्रिंक्स ब्रेक इथं अगदीच केला जातोय. 2 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे असेल ड्रिंक्स साठी. अगदी सूचना असेल दोन्ही संघांसाठी 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक आहे. अगदी आपल्याला त्याची माहिती दिली गेली आहे. तर 3ऱ्या ओव्हर कंप्लीट होण्यापूर्वीच आपण पाण्याची बॉटल तयार ठेवा आपल्या खेळाडूंसाठी. त्यामध्ये अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी अनेक मान्यवर जोडले जात आहेत या स्पर्धेसाठी आपल्या सोबतीला. आज जर आपण पाहिलं वाईतून लेजेंडरी क्रिकेटर्स इब्बू बागवान सर, त्याबरोबर किरण शिंदे सर यांना देखील आपण खेळताना पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये. वाई प्रीमियर लीग, ज्योती ज्वेलर्स भुईंज प्रस्तुत हा क्रिकेटचा रोमहर्षक थरार अर्थात अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशनचा मुलाचं सहकार्य लाभलेला या स्पर्धेसाठी.
त्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेला क्रिकेटचा हा देखणा दिमागदार सोहळा स्पोर्ट्स ऑन लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेल्या सर्व प्रेक्षकांना देखील शुभ सकाळ, शिव सकाळ, रामकृष्ण हरी. अगदी महत्वाची मॅच. 3 षटकांचा खेळ थांबला. 3 षटकांमध्ये अवघ्या 14 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 महत्वपूर्ण गडी गारद झालेत आणि आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. वेलंग गावचा एक आक्रमक फलंदाज सचिन पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल. तर षटक क्रमांक 4 साठी मयूर लोहार सातत्याने या मैदानावरती प्रॅक्टिस करत असताना मयूरला आपण पाहतो. जबरदस्त पहिलाच बॉल हाताळला मयूर. एक युवा गोलंदाज, भारतीय अपंग क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व ज्यांनी केलेलं आपण पाहिलेलं आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू अर्थातच संजय नाना लोहार यांचे सुपुत्र मयूर लोहार अगदी विद्यानिकेतन प्रीमियर लीग मध्ये शेवटच्या 6 बॉलमध्ये फायनलच्या लढतीमध्ये 4 धावांचा यशस्वी बचाव करत संघाला चॅम्पियनशिप ज्या खेळाडूने जिंकून दिली. आणि त्याबरोबरच अंडर 18 खेळाडू आहे, अंडर 19चा खेळाडू खऱ्या अर्थानं. जबरदस्त हाई चेंडू हाताळला. अगदी सचिनच्या शरीरावरती आदळतोय. 1 धाव तर निश्चितपणे येते आहे. लेग बाईटचा इशारा असेल. मयूर लोहार गोलंदाजी अतिशय धारदार. टेनिस बॉल क्रिकेट बरोबरच लेदर बॉल क्रिकेटचे देखील धडे तो गिरवताना आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच वडिलांनी क्रिकेटमध्ये चांगला काळ गाजवलेला आहे. अर्थातच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न निश्चितपणे मयूरचा. परंतु इथं मात्र हे क्रिकेट आहे मित्रांनो. इथं वारसा तुम्हाला अगदी पुढे मांडला जात नाही. वारस हक्कानं तुम्हाला फक्त मिळते ते टॅलेंट. अगदी मेहनत करावी लागते. तो मेहनतीचा वारसा पुढे न्यावा लागेल. वडिलांनी देखील अतिशय प्रचंड मेहनतीतून आपला क्रिकेटची कारकीर्द गाजवली. इथं मयूर देखील त्याच पद्धतीने मेहनत करताना सातत्यानं संघर्ष करताना पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा यावेळेला अगदी कनेक्शन तितकंसं चांगलं होत नाहीये. गौरव पोलडीपमध्ये तैनात आहेत. लॉंगॉनमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण फेकी केली आहे. परंतु 2 धावा मात्र तोपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने वाऱ्याच्या वेगाने कंप्लीट केल्या जातील. प्रथमेश आंबवले अगदी हळूहळू सूर गवसू लागलाय. परंतु आता आक्रमण चढवावं लागेल. ज्या पद्धतीनं सामन्याची परिस्थिती आपण पाहतोय, धावा आता येणं गरजेचं आहे अभय इलेव्हन संघासाठी. या वेळेला पुल केला. हवेमध्ये आहे, अगदी गॅपमध्ये आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेनं पाठलाग केला जातोय जरूर. अगदी चेंडू मात्र इथं थांबवला जाईल. अतिरिक्त उंची जी या फटक्यामध्ये मिळाली त्या उंचीच्या माध्यमातून ट्रॅव्हल होत असताना चेंडूला थोडंसं नक्कीच गती कमी झालेली आपण पाहतोय. 2 धावा आल्यात याही बॉलवरती. 3 धावा आल्यात या बॉलवरती. खरं तर अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावफलक पुढे सरकतोय. 23 धावा धावफलकावरती. 9 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात या ओव्हरमध्ये. चौथ्या षटकातला अखेरचा बॉल. सचिन पवार अगदी त्यांना आता पॉवर दाखवावी लागेल. खऱ्या अर्थानं डेथ ओव्हर्स मध्ये आपण आता दाखवलं होतोय. संपर्क मात्र होऊ दिला जात नाहीये. यावेळेला अगदी गुडलेन स्पॉट वरून चेंडू खाली राहिलाय. लो बाउन्स फलंदाजाला बीट करतोय. या खेळपट्टीचा पुरेपूर अभ्यास मयूर लोहार यांना आहे आणि त्याचा नक्कीच फायदा उठवलाय. 4 षटकांचा खेळ थांबलाय. 23 धावा, 2 गडी बाद मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 अखेरचं षटक आता मात्र कोण हाताळेल? षटक क्रमांक 5 साठी जबाबदारी सोपवली जाते. धूम पुनर्वसन गावचा एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू गौरव पोळ. अगदी त्याबरोबरच येणारी मॅच महत्वाची असेल. खोडियार माता इलेव्हन खानापूर विपक्ष नाथसाहेब इलेव्हन सुरूर. दोन्ही संघ रिपोर्टिंग करायचं आहे. अर्थात टॉस साठी रिपोर्टिंग करायचे दोन्ही संघ. एका बाजूला आकाश बुलुंगे यांचा संघ असेल नाथसाहेब इलेव्हन सुरूर, चांगली संघ बांधणी. तर दुसरीकडे खोडियार माता इलेव्हन खानापूर अर्थातच संदीप चव्हाण भावड्या यांचा संघ. त्याला दोन्ही संघाचे कॅप्टन. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस हा कंपल्सरी असेल. जर एक कॅप्टन उपस्थित असेल दुसरा नसेल तर त्या कॅप्टनला टॉस विल दिला जाईल, याची नोंद घ्या. गौरव पोळ गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल.
पहिलाच बॉल फटका फसला हवेमध्ये, अगदी कॅचचा कॉल आहे आणि तो कॅच मात्र इथं निसटलाय. तरुण सोनवणे इथं मात्र मिस्टेक केली जाते. आतापर्यंत क्षेत्ररक्षण खूप चांगलं राहिलंय या संघाचं, परंतु 2 धावा या बॉलवरती नक्कीच येत आहेत. संधी निर्माण केली अगदी पहिल्याच बॉलवरती गौरवनी. सनलाईटचा प्रभाव नक्कीच पडतोय खेळाडूंच्या कॅचिंग मध्ये. यावेळेला पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये फटका, खेळाडू डीप मध्ये तैनात, एफर्ट चांगला राहिलाय परंतु रनआउटच्या रूपामध्ये इथं विकेट येते. डेफिनेटली जबरदस्त क्षेत्ररक्षण इथं, चेंडूच्या दिशेने झेप घेतली, अगदी हातातून जरी निसटला तरी तिथं मात्र डाव सावरला आणि थेट फेकून दिला. किपरच्या हातामध्ये एक चांगली फेकी, मजबूत खांदे पाहायला मिळाले आणि तदनंतर मात्र प्रथमेश आंबवले यांचा इथं खेळ थांबतोय. चला खोडियार माता 11 खानापूर रिपोर्टिंग करा, त्याबरोबरच नाथसाहेब 11 सुरू रिपोर्टिंग करा. इनिंग्स ब्रेक मध्ये कंपल्सरी आपण टॉस करणार आहोत. जर एक कॅप्टन उपस्थित असेल, दुसरा कॅप्टन नसेल तर मात्र त्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल, याची नोंद घ्या. विनोद पवार वाई सिटीतून बिलॉंग करणारे खेळाडू, मैदानाच्या आतमध्ये डावखुरा हाताचा एक आक्रमक फटकेबाजा. डेथ ओव्हर्स मध्ये आता खऱ्या अर्थानं ती आक्रमकता दाखवावी लागेल. दुसरीकडे गौरव पोळ या गोलंदाजासाठी अक्षरशः चौनेश्वर 11 आणि स्वरा 11 या 2 संघांमध्ये ऑप्शन मध्ये आपण चुरस पाहिली. अतिशय चुरशीची ती लढाई लढली गेली ऑप्शन मध्ये आणि अखेरीस बॅटल मात्र चौनेश्वर 11 ने जिंकलं. एक चांगला गोलंदाज आपल्या ताफ्यामध्ये ऍड केला आणि त्याने ती आतापर्यंत तर निराश केलेलं नाहीये. 2 चांगले बॉल हाताळलेत. पुढचा बॉल गौरवचा, या वेळेला विनोद पवार सज्ज. पहिलाच बॉल विनोद पवार, पॉवरफुल फटका खेळलाय जरूर, लांबी मात्र मिळत नाहीये. ओहो, इथं मात्र घडतंय काय, दुसरा कॅच ड्रॉप होतो या ओव्हर मध्ये. गौरवने 2 सफलता नक्कीच आतापर्यंत स्वतःच्या खात्यामध्ये प्राप्त केल्या असत्या, परंतु इथं मात्र डिनायल, कॅच सुटलाय. 27 धावा धावफलकावरती, एक लो स्कोरिंग मॅच, परंतु लढत मात्र हाय व्होल्टेज होणार यात ते मात्र शंका नाहीये. लढाई लढली जाईल दोन्ही संघांच्या माध्यमातून. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेला मात्र कट केला एक्स्ट्रा कव्हर मध्ये, कनेक्शन यावेळेला प्रॉपर आहे. 1 बाउन्स, चेंडू सीमा पार आहे, अगदी नक्कीच हा चौकार आहे. 4 धावा येत आहेत. अगदी रेफर केलं गेलं थर्ड अंपायरकडे. आपण स्पोर्ट्स अँड लाईव्हच्या माध्यमातून चेक नक्कीच करूयात ही वेदर इट इज अ 4 or 6. 27 आहेत धावफलकावर धावा. या चेंडूच्या आपण मांडणी आपण केलेली नाही अजूनही. चौकार की षटकार ही माहिती आतापर्यंत यायची आहे. चला, नाथसाहेब 11 सुरूर संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. खोडियार माता 11 खानापूर कॅप्टन आपण लगेच यायचं आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल कंपल्सरी केला जाईल, याची नोंद घ्या. चौकार आहे, या सिटीचं बाउंड्री. 31 वरती धावफलक पोहोचतोय. अगदी हे आक्रमण गरजेचं आहे. अखेरच्या 2 बॉलवरती जर एखादा आणखी चांगला फटका आला तर आत्मविश्वास वाढेल डिफेंड करताना. प्रयत्न तर केला गेलाय. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू मात्र अगदी फॉलो थ्रू मध्ये चांगल्या पद्धतीने थांबवला गेलाय. अगदी सिंगल एकते नक्कीच. 32 वरती धावफलक पोहोचतोय. आता डावखुर आता ते फलंदाज विनोद पवार स्ट्राईक वरती दाखल होतील. विनोद यांनी देखील एक चांगला फटका खेळला, परंतु काव कॉर्नर मध्ये बाउंड्री रिजन मोठी आहे या मैदानावरती. यावेळेला मात्र अगदी आडवा बॅटने खेळायला फटका. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू तैनात. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे त्या रिजन मध्ये. इथं मात्र फेकी खराब झाली आहे. 2 धावा अगदी यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. इनिंग्सची सांगता एका डबल नव्हती. धावफलकावर धावा 34 लागतील. 30 चेंडूंचा खेळ, 34 धावा. अतिशय लाजवाब कामगिरी. खऱ्या अर्थानं पंकजदादा वाडकर आणि आयकॉन संकेत कळंबे आपल्या संघाच्या कामगिरीतून निश्चितच
आनंदी असतील. दुसऱ्या बाजूला अभय 11 लढाई लढावी लागेल. अर्थातच 34 धावा आहेत, परंतु पुरेशा ठरतील का पाहायचं. चला, खोडियार माता 11 संघ लास्ट कॉल असेल. सेकंड इनिंग्सचा पहिला बॉल पडण्यापूर्वी टॉस होणं गरजेचं आहे. जर तो टॉस त्यावेळेस झाला नाही तर मात्र नाथसाहेब 11 सुरूर संघाला टॉस विन दिला जाईल. इथं मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल चौनेश्वर 11 या संघाचं. ज्या पद्धतीने गोलंदाजी तर केलीच, परंतु ती डिसिप्लिन जो आहे तो डिसिप्लिन देखील अतिशय चांगला पाहायला मिळाला. अगदी 23 धावा 23 मिनिटांमध्ये खऱ्या अर्थानं इनिंग्स कंप्लीट केल्या. अगदी सन्माननीय आदरणीय सचिन जाधव भाऊ यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. चिंचोली गावचे एक दर्जेदार अनुभवी क्रिकेटर, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल करूया. टॉस केला जातोय. सन्मान्य सचिन भाऊ जाधव, चिंचोली गावचे लिजंड प्लेयर, आणि कॉल केला जाईल सुरूर संघाच्या माध्यमातून. टेल्स इज द कॉल. येस, टॉस जिंकलाय खोडियार माथा 11 खानापूर या टीमनं. आपला डिसिजन सर्व टीम्स तयार ठेवा. आणि खऱ्या अर्थानं रोहित आपल्यासोबत जुळले जात आहेत. सुरूर टीम सातत्यानं असते. आकाश बुलुंगे यांचा संघ आहे. आपल्या टीम बद्दल आणि आयोजनाबद्दल काय सांगाल? चला, डिसिजन इथून पुढे इथंच देणं गरजेचं आहे, ही नोंद घ्या. आणि निखिल आपल्यासोबत जुळले जातात. आयोजनाबद्दल काय सांगाल? अतिशय उत्कृष्ट असं आयोजन केलेलं आहे. खरं तर पूर्व भागातील वाई तालुक्यातील सगळ्यात मोठी स्पर्धा म्हणून इथं आज आपल्या चिंचोलीच्या ग्राउंडवर भरवलेली आहे. कसं असतं की याआधी वाई तालुक्यात पश्चिम भागात भरपूर स्पर्धा होत होत्या, परंतु त्या मानानं पूर्व भागात कमी स्पर्धा व्हायच्या. त्यामुळे गेले 6 महिन्यापासून भोईंज पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन करून या ग्राउंडवर पूर्व भागातील खेळाडूंना संधी मिळावी या हेतून अतिशय चांगली स्पर्धा भरवली. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आहेत. धन्यवाद. आपला डिसिजन पोहोचवा. त्याचबरोबरीनं या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विद्यानिकेतन प्रीमियर लीगचं चांगलं आयोजन केलं गेलं ते शशिकांत कोचळे यांची देखील शुभ उपस्थिती झाली आहे. यानंतरची मॅच क्रमांक 2 निश्चित आपण मॅच कडे जाऊयात. जिथं कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात, जिथं आवाज आहे अभिपुरी गावचा. सन्मान्य अभिसर, स्वागत आहे. थँक्यू. अनिकेत कामटे सर यांच्या आवाजामध्ये आपण टॉसची माहिती ऐकलीत. आता मात्र पुढे जाऊयात. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. 34 धावा धावफलकावरती लागल्यात. खरं तर अखेरच्या बॉलवरती 2 धावा आल्या. टार्गेट 35 धावांचं डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी मैदानामध्ये उतरते. चौनेश्वर 11 संघाकडून अर्थातच आयकॉन संकेत कळंबे आणि त्यांच्या सोबतीला नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील
अर्थातच या स्पर्धेच्या आयोजनामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, मोलाचा वाटा आहे आणि खऱ्या अर्थानं अगदी आत्ताच आपण निखिल सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे गेले 6 महिने जी मेहनत घेतली गेली आहे ती मेहनत खऱ्या अर्थानं आज यशाचा रंग त्या मेहनतीला ज्यांच्या माध्यमातून चढवण्यात सिंहाचा वाटा उचलला गेला आहे. सोमनाथ बल्लाळ सर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. भुईंज पोलीस टार्गेट छोटं आहे परंतु बॅटल मोठं होईल यात ती मात्र शंका नाही आहे. संकेत वाडकर पहिलाच बॉल घेऊन निघालाय. अगदी महत्वाचं षटक असेल. स्विच हिटचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती फटका बसला. अगदी किपरला देखील बीट केलाय आणि या बॉलवरती 22च्या रूपामध्ये सिंगल येते. 0कडून 1 कडे धाव फलकाची वाट चालवते. संकेत वाडकर या खेळाडूवरती आक्रमण चढवणं तितकं सोपं नाही आहे कारण हा खेळाडू अतिशय कसलेला गोलंदाज आहे. युवा गोलंदाज, अगदी उंचपुरा गोलंदाज, हाय ॲक्शन, चांगला रनअप, त्या रनअपमधूनच खऱ्या अर्थानं रिदम प्राप्त झालेला पाहायला मिळतो. फटका यावेळेला अगदी फसलाय. डीपमध्ये खेळाडू तैनात. कॅच मात्र पकडला जातोय. आयकॉनला तंबूचा आश्रय दाखवलाय. छोटे टोटल पर बडा बॅटल डेफिनेटली पाहायला मिळेल. इथं मोठी विकेट आल्या. मैदानाच्या आतमध्ये पहा, संघ एकजूट होण्यासाठी गरज होती. अभय 11 या संघाला अगदी राजीव शेठ शिर्के यांच्या चेहऱ्यावरचं स्मित असे सांगते हा विकेट किती महत्त्वाची होती. संकेत कळंबे या आधीच्या स्पर्धेमध्ये अभय 11 संघाचे आयकॉन राहिलेत. यावेळेला त्यांच्या विरोधात खेळत असताना मात्र पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. संकेत वाडकर या गोलंदाजीची चर्चा आपण सातत्याने करतोय. SDPL सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग बाबा महाराज चषक या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी या खेळाडूने केली, 3ही सामन्यांमध्ये अप्रतिम आक्रमण करत असताना जिल्हा स्तरावरील अनेक खेळाडूंना त्यानं रोखून धरलं आणि इथं प्रतिस्पर्धी आयकॉनला मात्र माघारी धाडलंय. एक चांगला कॅच. तर खोडीवर माता 11 निर्णय आपल्याला लगेच कळवायचा आहे. गोलंदाजीचा निर्णय घेतला गेलाय. तयार राहायचं. नाथसाहेब 11 सुरूर संघ एका बाजूला आकाश बुलुंगे यांचा संघ असेल, दुसरीकडे संदीप चव्हाण भावड्या हे संघ मालक म्हणून आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंगसाठी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ओझरडे गावचा एक परफेक्ट ऑलराऊंडर तरुण सोनावणे गोलंदाजीमध्ये तर प्रभावित केलं. आता फलंदाजीमध्ये आपल्या संघासाठी योगदान देण्याचा प्रयत्न राहील. हो, जबरदस्त चेंडू हाताळलाय उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला. अतिशय लाजवाब गोलंदाजी संकेत वाडकर. सोपं नाही आहे या खेळाडूवरती आक्रमण चढवणं. मैदानाच्या आतमध्ये अगदी अभय शिर्केला आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर्समध्ये. फटका फसला. हवेमध्ये आणखी एक संधी निर्माण केल्या. पॉइंटचा खेळाडू बॉलच्या खाली येतोय. इथं मात्र कॅच पकडला जातोय. दुसरा धक्का. अगदी तरुण सोनावणे देखील सिल्वर डकचा होतील शिकार. तर मात्र अडचणीमध्ये येतोय चौनेश्वर 11 संघ. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं संकेत वाडकर वरती हल्ला चढवणं सोपं नाही आहे. याची चर्चा आपण या आधी देखील केली आहे. पॉवर प्लेचा षटकामध्ये गोलंदाजी करत असताना इथं मात्र 2 महत्वपूर्ण खेळाडूंना पवेलियनचा आश्रय दाखवलाय. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये. वैभव वाडकर यांनी मात्र एक चांगला झेल पकडला इथं पॉइंट वरती तैनात असताना. मैदानाच्या आतमध्ये आता 4थ्या क्रमांकावर जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल. हो, इथं मात्र अतिशय चांगला बॉल हाताळलाय. अपील उचलली जाते. अपील मध्ये उत्साह भरपूर आहे आणि पंचांचा बोर्ड आकाशाकडे होत आहे. अगदी तिसरा धक्का. संकेत वाडकर यांनी 4 बॉलमध्ये 3 गड्यांना गारद केलाय. काय गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब कामगिरी, अप्रतिम गोलंदाजी. संकेत वाडकर आप तो छा गए गुरु. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. टोटल छोटा जरूर आहे, लढाई मात्र मोठी लढली जाईल.
हारा वही जो लढा नाही असं म्हटलं जातं. पराभव हा नेहमी मनामध्ये होतो, तो रणांगणात कधीच होत नाही. कारण मनामध्ये जर तुम्ही पराभव स्वीकारला तर रणांगणात जिंकू शकत नाही. परंतु जर मनामध्ये जिद्द असेल, चिकाटी असेल आणि स्वतःवरती आत्मविश्वास तुमचा जर तगडा असेल तर निश्चितपणे विजय दृष्टीपथामध्ये येऊ शकतो. आणि ती कामगिरी इथं करून दाखवली आहे. संकेत वाडकर पहिल्या षटकात फक्त रोखून धरलेला नाही आहे, तर महत्त्वाच्या 3 खेळाडूंना तंबूचा आश्रय दाखवलाय आणि सांगितलंय शर्यत अजून संपलेली नाही आहे, कारण मॅच अजून कोणीही जिंकलेलं नाही आहे. लढाई लढली जाणार आहे, तगडीच लढली जाणार आहे. नक्कीच टायगर अभिजिंदा आहे सांगितलं जात आहे डगआउट मधून. अजूनही मैदानामध्ये सोमनाथ बल्लाळ सर उभे आहेत हे सांगितलं जात आहे पाठीराख्यांच्या माध्यमातून. आणि आता गौरव पोळ धूम पुनर्वसन संघाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल. अगदी आल्या आल्याच इनपुट थोडेसे नक्की दिले जात आहेत. आपला अनुभव शेअर केला जातोय सोमनाथ सर यांच्या माध्यमातून. त्यांच्या खांद्यावरची आता जबाबदारी वाढते. गौरव पोळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. संकेत वाडकर मात्र लाजवाब गोलंदाजी करतोय. हा खेळाडू अप्रतिम कामगिरी राहिल्या. हो अखेरचा बॉल देखील स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय. षटकाची सांगता होती अवघी 1 धाव जी पहिल्या बॉलवरती आली. खऱ्या अर्थाने त्या एकाच धावेवरती मानावं लागलंय समाधान. आणि समीकरण आपण पाहतोय ना, 30 बॉल 35चं समीकरण, प्रति षटक 7ची सरासरी होती. अगदी या षटकाचे हायलाइट्स आपण पाहतोय सोर्ट्स ऑन लाईव्ह युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. आपल्या समोर हे चित्र मांडलं जाते. अगदी पहिला बॉल ज्या पद्धतीने सिंगल आली, त्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती अगदी मोठी विकेट संकेत कळंबेंची. तिसऱ्या बॉलवरती देखील अगदी प्रयत्न चांगला राहिला, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. डॉट. चौथ्या बॉलवर मात्र तरुण सोनवणेची शिकार. सलगच्या पुढच्या बॉलवरती देखील जयेशला माघारी धाडलं. आणि अखेरचा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा. ज्या पद्धतीनं गोलंदाजी राहिली आहे संकेत वाडकर खऱ्या अर्थानं प्रभावित केलं या खेळाडूनं. आणि अजूनही सोमनाथ बल्लाळ सर आहेत. सोमनाथ बल्लाळ सरांच्या षटकारासाठी नवलाई क्रिकेट क्लब चिंदवली त्याबरोबर जगुनाना यांच्याकडून 501 रुपये हे दिले जाणार आहेत. परंतु आता खऱ्या अर्थानं त्या षटकारापेक्षा जास्त संघाला सोमनाथ बल्लाळ सरांनी मैदानामध्ये थांबण्याची जास्त गरज आहे. चौनेश्वर 11 संघ अडचणीमध्ये आहे. त्या अडचणीतून सावरण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जरूर डगआउटमध्ये अजूनही फलंदाजाची फळी चांगली आहे, परंतु जे मैदानामध्ये उपस्थित फलंदाज आहेत त्यांनाच खऱ्या अर्थानं शेवटपर्यंत झुंज द्यावी लागेल जर चांगल्या परिस्थितीमध्ये पोहोचायचं असेल. 24 बॉल अजूनही आता 34ची आवश्यकता असणारे. प्रतिषटक 8.5 वरती आवश्यक धावगती पोहोचल्या. आणि आता षटक क्रमांक 2 खऱ्या अर्थानं घेऊन चालले आहेत मनोज मांढरे, पसरणी गावचे कष्टपैलू खेळाडू. चला टायमर लावला गेलाय, थोडीशी घाई करायची. एका षटकासाठी तुमच्याकडे 5 मिनिटाचा वेळ आहे. 4 षटकं 20 मिनिटात जर कंप्लीट झाली नाहीत तर मात्र एक अतिरिक्त खेळाडू कंपल्सरी तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे, याची नोंद घ्या. सोमनाथ बल्लाळ सर समोर आता मनोज मांढरेचं आव्हान. पहिलाच बॉल बॅटची आहे, जिथं मात्र कीपर कडून बिग मिस्टेक. अगदी नशिबाची साथ मिळते. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव असं म्हटलं जातं. खऱ्या अर्थानं मिळालेलं हे जीवनदान वरदान ठरेल का चौनेश्वर 11 संघासाठी पाहायचं आहे. सचिन पवार दिल गलती कर बेटा आहे. जरूर थोडासा टफ चान्स होता, परंतु या प्रकारच्या स्तरावरती तालुका स्तरावरती या प्रकारचे केस पकडणं गरजेचं आहे. कारण एखादा चांगला खेळाडू कॅच सुटल्यानंतर काय करू शकतो हे काल सोमनाथ मोरे यांच्या बॅटमधून आपण पाहिलंय पहिल्याच मॅचमध्ये. आणि आता सोमनाथ बल्लाळ सरांना देखील जीवनदान मिळतंय. यावेळेला आडा बॅटनं फटका खेळलाय गौरव पोळ. स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू तैनात आहे, त्याच्या माध्यमातून मात्र इथं मिसफील्ड. अखेरच्या क्षणी डायव्हिंग एफर्ट मात्र पुरेसा ठरणार नाहीये. चेंडू सीमा रेषेवरती देतोय, धडक चौकार येतोय. 4 धावा तर आल्यात. गौरव पोळ या खेळाडूवरती विश्वास दाखवला. खऱ्या अर्थानं मी म्हणेन स्वरा 11 संघ जवळजवळ अगदी निश्चित होता की गौरव पोळ आपल्या संघामध्ये दाखल होणार आहे, परंतु दुसरीकडे चौनेश्वर 11 या संघानं मात्र त्यांना कडवी झुंज दिली या खेळाडूला संघात दाखल करण्यासाठी. आणि आता खऱ्या अर्थानं तो चौनेश्वर 11 संघासाठी खेळ चांगला करतोय. सुरुवात तर चांगली केली आहे. मनोज मांढरे पुन्हा निघाले आहेत. राईट आर्म द विकेट. यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू हाताळलाय. आखू टप्प्याचा बॉल अगदी त्या रिजनमध्ये हाताळलेला बॉल अतिरिक्त उसळीच्या जोरावरती फलंदाजांना मात्र बीट केलं जात आहे. जबरदस्त बॉल हाताळला गेला. यावेळेला संयम दाखवावा लागेल. षटकार चौकार म्हणजेच क्रिकेट नाही आहे मित्रांनो, हे या मॅचमध्ये तुम्हाला दाखवून द्यावं लागेल. सिंगल डबल्सचा खेळ देखील खूप महत्त्वाचा राहतो क्रिकेटमध्ये. ते कौशल्य जर तुमच्याकडे असेल ना तर निश्चितपणे संघ चांगल्या स्थितीमध्ये पोहोचतो.
अगदी असं म्हटलं जातं डॉट बॉलचं पर्सेंटेज जितकं कमी तितकी तुमच्या विजयाची जास्त असते हमी. हा खेळ क्रिकेटमध्ये चालतो. लो स्कोरिंग मॅचेसमध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येक बॉलवरती मोठा फटका गरजेचा नसतो. ओव्हरमध्ये सिंगल डबल्सनं आलेल्या 4 ते 5 धावा आणि एखादा मोठा फटका तुमची सरासरी राखू शकतो, परंतु त्यासाठी थोडासा संयम असणं गरजेचं आहे. फुटवर्क चांगला असणं गरजेचं आहे. फुटवर्क असेल तरच तुमच्याकडे तो खेळ चांगल्या पद्धतीने भरताना पाहायला मिळतो. पहा, हे सेन्सिबल क्रिकेट खेळलं गेलंय. इथं मात्र अगदी कव्हर पॉईंटमध्ये ढकललाय हा बॉल. एक धाव तर आले, एकावरतीच थांबावं लागेल. हे गरजेचं आहे. जितके डॉट बॉल कमी खेळले जातील तितका संघ चांगल्या स्थितीमध्ये पोहोचतो. दुसरीकडे जास्तीत जास्त डॉट बॉल हाताळण्यासाठी अब 11 हा संघ प्रयत्नशील राहील. मनोज मांढरे यांनी देखील चांगलीच गोलंदाजी केली. एक चौकार आला जरूर, तदनंतर मात्र 3 चांगले चेंडू हाताळलेत. धावफलक जास्त पुढे सरकू दिलेला नाहीये. पदलादित्याचा सुरेख वापर केलाय, परंतु बॅटची मात्र आतली कडा. चेंडू थेट यष्टीरक्षक सचिन पवारच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड द विकेट. सोमनाथ बल्लाळ, एक मोठा मासा लागलाय गळाला. आता मात्र खऱ्या अर्थानं चौनेश्वर 11 हा संघ अडचणीमध्ये. जबरदस्त राहिली गोलंदाजी. लढाई कशी लढावी तर ही अशी लढावी. मॅचचा निकाल काय लागेल महत्वाचं नाहीये मित्रांनो, परंतु संघर्ष केला जातोय, त्या संघर्षाला सलाम आहे. अगदी 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. ड्रिंक्स ब्रेकसाठी आम्ही पाण्याची बॉटल खेळाडूंना विनंती असेल आपण तयार ठेवायची आहे. धावफलकावर धावा अगदी आपण पाहतोय अवघ्या 7 धावा लागल्यात आणि 4 गडी गारद झाल्यात. आणि आता मैदानाच्या आतमध्ये रविवार पेठ वाईत मधील एक युवा अष्टपैलू गौरव सोनावणे दाखल होतील. गरज आहे संघाला आता. चला थोडीशी घाई करायची. अब 11 छोटी सी मुसीबत से जो डर जाए उसे आना डी कहते हैं, और जो हार को सामने देखकर भी लड़ जाए ना उसे ही तो असली खिलाडी कहते हैं. आणि तो खेळ मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं दाखवला जातोय. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये. गौरव सोनावणे आले जरूर. षटक क्रमांक 3 साठी मात्र आता बोरगावचा वैभव वाडकर. चार गडी बाद 7 धावा. अगदी 8 धावा होत्या धावफलकावरती अब 11च्या पहिल्या 2 षटकांनंतर. शेवटच्या क्षणांमध्ये थोडासा वेग नक्कीच सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना खेळाडूंनी दिला, तो परत फायद्याचा ठरेल का पाहूया. अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉलमध्ये आता 28ची गरज आहे. म्हणजे प्रतिषटक 9 पेक्षा जास्त सरासरी वाढली आहे. तिसरं षटक मुव्हिंग ओव्हर असते. कोणत्याही 5 ओव्हरच्या मॅचमध्ये धावांचा पाठलाग करत असताना मुव्हिंग ओव्हर ठरणार आहे ही षटक. खऱ्या अर्थानं मॅचचं चित्र स्पष्ट होईल या ओव्हरमध्ये. वैभव वाडकर समोर आता गौरव पोळ आणि गौरव सोनावणे या जोडीच्या खांद्यावरती असेल मदार. प्रोसेसवरती भर दिला आहे. निकालाचा विचार केलेला नाहीये या संघाने. जबरदस्त खेळ अब 11 संघाने दाखवला आहे. कडवी झुंज दिली जाते. अगदी 5 षटकांची मॅच, 35 धावांचं लक्ष, ज्या पद्धतीची तगडी स्टारकास्ट चौनेश्वर 11 कडे, निश्चितपणे प्रेक्षकांच्या देखील मनामध्ये होतं की मॅच कशी होईल, अगदी किती वेळात संपेल. परंतु इथं मात्र सांगितलं जात आहे मॅच अजून संपलेली नाही आहे, कारण कुणी अजून जिंकलेलं नाही आहे. लढाई लढली जाते. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ हाताळला. इथं मात्र दिशा थोडीशी जास्त बाहेर आहे. अवांतर धाव येते. वाईड बॉलचा इशारा. आणि इथं 2 षटकांनंतर आता 4 गडी बाद 8. क्रिकेटच्या मैदानावरती जणू फुटबॉलचा स्कोअर पाहायला मिळतोय. वेग द्यावा लागेल धावफलकाला, परंतु त्या प्रयत्नामध्ये निश्चितपणे थोडासा संयम देखील दाखवणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉलवरती आक्रमकता जाहीर करणं म्हणजे क्रिकेट नव्हे. शांतता, संयम आणि टप्प्यात आलेल्या चेंडूचा करेक्ट कार्यक्रम हे क्रिकेटचं सोपं समीकरण आहे. इथं मात्र ते समीकरण साधू दिलं जात नाहीये. पुन्हा एकदा चेंडू दूर ठेवलाय. अगदी संपर्क होऊ दिलेला नाहीये. अगदी मी म्हणेन उजयशीच्या बाहेर चेंडू हाताळत असताना एखादा वाईड बॉल जरी आला तरी हरकत नाही. अगदी या बॉलचा देखील रिप्ले अगदी आपण पाहतोय ज्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला. गुडलेन स्पॉट उजयशीच्या बाहेर 6 to 8 संप लाईन चांगली ठेवली गेली आहे. पुन्हा एकदा दूर ठेवला आहे, परंतु त्या प्रयत्नात या वेळेला मात्र दिशा थोडीशी बाहेर आहे. हाही बॉल वाईडचा इशारा येतोय. अमित पोतेकर सर आणि रवी चव्हाण सर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. अतिशय अचूक निर्णय क्षमतेसाठी ओळखले जाणारे MCA पॅनल मधील पंच पोतेकर अंपायर्स पॅनल.
बॅटची कडा, यावेळेला मात्र लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू फळार, बॅटचा किनारा, भाग्याचा मिळालाय सहारा, नशिबाच्या घोड्यावरती फलंदाज स्वार, येतोय चौकार. महत्वपूर्ण 4 धावा जोडल्या जात आहेत यावेळेला. अगदी फक्त ग्लान्स करण्याचा प्रयत्न राहिला, इथं मात्र धावा येत आहेत. अगदी पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण चर्चा केली, रन्स आने दो, कहीं से भी आने दो, रन्स का आना जरुरी है. त्या धावा आधी आल्यात या चौकाराच्या रूपामध्ये. चौनशीर 11 संघासाठी हा दिलासा असेल नक्कीच. संधी अगदी कोणाकडेच नव्हती. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू देखील थोडासा फायनर उभा आहे, त्याच्याकडे देखील संधी नव्हती या बॉलवरती थांबवण्यासाठी. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे जरूर, परंतु क्षमता या दोन्ही खेळाडूंकडे चांगली आहे. यावेळेला मात्र आखूड टप्पाचा बॉल, 1 फॉर दी ओव्हरचा इशारा तर आहेच. अगदी 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतो इथं. पुढ्यात टाकलेला बॉल लॉफ्ट केलाय हवेमध्ये, कॅचचा कॉल आहे, कॅच पकडला जातोय. संकेत वाडकर यांच्या हातामध्ये बॉल विसावलाय आणि आता मोठा मासा आणखी एक लागलाय. गौरव पोलचा थांबवलाय खेळ. वैभव वाडकर या आधी बॅकफूट वरती ढकललं, बाउन्सर हाताळला, तदनंतर मात्र पुढ्यात टाकलेला बॉल, त्यावरती कॅचचा कॉल आणि तो कॉल अगदी चांगला रिसीव्ह केलाय. 5वा गडीगार झालाय. अगदी आता खऱ्या अर्थाने अडचणीमध्ये संघ आहे. आणि रोहित जायगुडे एक सिद्धनाथ अडीवाईमधील एक दर्जेदार फलंदाज, अप्रतिम अशी खेळी करण्यासाठी ओळखला जातो आपल्या आक्रमक शैलीसाठी. इथं मात्र 7व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी उतरतोय. सकाळच्या सत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळत नाहीये सहजासहजी. काल दुपारच्या सत्रात अक्षरशः षटकारांचा पाऊस पाडताना आपण खेळाडूंना पाहिलंय. मनीष मांढरे असतील, तदनंतर मयूर जाधव, राहुल पवार, अक्षय श्रीमकर, ज्या पद्धतीने खेळ या खेळाडूंनी केला कालच्या दिवसामध्ये, षटकारांचा अक्षरशः पाऊस दुपारनंतर पाडला. सकाळच्या सत्रात मात्र धावांसाठी संघर्ष आज करावा लागलाय. बॉल सहजासहजी ट्रॅव्हल झालेला नाहीये. गोलंदाजी लाजवाब दोन्ही संघांनी केली आहे. खऱ्या अर्थाने ही बॉलर्स मॅच आहे. आणि जेव्हा जेव्हा एखाद्या फलंदाजांचं वर्चस्व असणाऱ्या स्पर्धेमध्ये गोलंदाज वर्चस्व गाजवतात ना, तेव्हा तेव्हा ती मॅच सुवर्ण अक्षरात लिहिली जाते. हो, यावेळेला मात्र आखूड टप्पाचा बॉल, अपील तर उचलली जाते जरूर, परंतु ती फेटाळून लावली जाईल. इथं मात्र जबरदस्त गोलंदाजी केली जाते. अप्रतिम मारा मैदानाच्या आतमध्ये. वैभव वाडकर ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, कामगिरी मात्र अभय 11 संघ लाजवाब राहिल्या. अभय 11 ज्या खेळाडूच्या नावानं ही स्पर्धा संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय, तो अभय देखील आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळतोय मिडॉनवरती. पुढे टाकलाय, ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये, डीप मध्ये मनोज मांढरे तैनात आहेत. अगदी दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोहितच्या माध्यमातून केला जातोय. तिथं गौरव मात्र त्यांना थांबवतील. एकाच धावेवरती मानावा लागेल. समाधान षटकाची होती सांगता, त्याबरोबरच होतोय 2 मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक. ड्रिंक्स ब्रेकसाठी आपण पाणी बॉटल आधीच तयार ठेवायची. आता मात्र समीकरण पहा, 12 बॉल 21 चा आलंय. पहिल्या 3 षटकांनंतर 14 धावा अभय 11च्या होत्या. पहिल्या 3 षटकानंतर 14 धावा चौनेश्वर 11च्या आहेत. परंतु एक मोठी तफावत आहे विकेट कॉलम मध्ये. 5 महत्वाचे गडी गारद झालेत. जोडी जी मैदानामध्ये आहे ना, ती जोडी देखील अगदी सातत्यानं चांगला खेळ करण्यासाठी ओळखले जाते. रोहित जायगुडे, गौरव सोनावणेला अजून संधी मिळाली नाही आहे आपलं कौशल्य दाखवण्याची. डावखुराताचा हा गोलंदाज अगदी सर्वात युवा मिस्टर WPL खऱ्या अर्थानं जो खेळाडू ठरला होता. वयाच्या 17व्या वर्षी वाई प्रीमियर लीगचा मिस्टर WPL हा किताब ज्या खेळाडूने पटकावला होता, तो खेळाडू मैदानामध्ये अजूनही आहे. अष्टपैलू कामगिरीसाठी ओळखला जातो. दुसरीकडे अभय 11 या संघानं मात्र कडवी झुंज दिली आहे. या संघानं दाखवून दिलं आहे की लढण्याची जिद्द जर तुमच्याकडे असेल ना, तर मात्र कुठल्याही संकटाला तुम्ही अगदी सहजरित्या पार करू शकता. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना
सपने देखने का अधिकार ही तो असल अधिकार आहे अपना, आणि ते स्वप्न पाहिलं गेलंय, अधिकार तो आपला स्वीकारला गेलाय आणि लढाई लढली जाते. चिंदेलू गावचे एक जुने जाणते खेळाडू बाळू पाटील यांचं देखील आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. विनंती असेल आपण मंचावरती आहे. त्याचबरोबर गणेश भाऊ शिंदे यांचं देखील आगमन होतं. आपलं मनपूर्वक स्वागत. 12 बॉल 21 ची गरज आहे. 14 धावा धावफलकावरती 3 ओव्हर नंतर लागल्यात आणि आता खऱ्या अर्थानं संघ मालक स्वतः चेंडू हातामध्ये घेतलाय. अलीकडच्या काळामध्ये लेग कटर हा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आत्मसात केलाय आणि त्या लेग कटरच्या जोरावर फलंदाजांना नाचवण्याचं काम करतात. अभय 11 संघाचे संघ मालक राजीव शेठ शिर्के. षटक क्रमांक 4 साठी समोर आता रोहित जायगुडे. 12 बॉल 21चं समीकरण आहे. पहिला बॉल महत्वाचा राहील. हो, यावेळेला मात्र अगदी आउटसाइड ऑफ हाताळला गेलाय. वाईड बॉलचा इशारा आलाय. अवांतर धावा टाळाव्या लागतील. बँक बॅलन्स कमी, आता खर्च जपून करावा लागेल. अगदी काल देखील आपण चर्चा केली, बँक अकाउंटमध्ये पैसे कमी असतील तर तुम्ही उसने घेऊ शकता. धावा मात्र उसने मिळत नाहीत, त्या कमाव्या लागतात. त्या तुम्हाला अचूक गोलंदाजीच्या माध्यमातून कमाव्या लागतील. 12 बॉल आता 20 ची गरज. हो, यावेळेला पहा अगदी हलक्या हातानं ग्लान्स केलाय. कव्हर पॉईंटमध्ये एक सिंगल प्राप्त केली जाते. स्ट्राईक रोटेट होती आहे. एक सिंगल आली जरूर. 11 बॉल आता 19चं समीकरण. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. चुरशीची लढाई लढली जाते. जर 3 षटकांनंतर तुम्हाला शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 20 पेक्षा जास्त धावा बचाव करायचा आहे, हे जर पहिल्या इनिंग नंतर कोणी सांगितलं असतं ना, तर अभय 11 संघाने ते हसत हसत स्वीकारलं असतं. ते समीकरण डोळ्यासमोर मांडलंय, परंतु त्यामध्ये प्रचंड मेहनत आहे. ती मेहनत आहे संकेत वाडकर यांच्या गोलंदाजीची. त्यांना फॉलोअप दिला मनोज मांढरे यांनी. 3रं षटक ज्या पद्धतीनं हाताळलं वैभव वाडकर यांनी. आणि आता अभय 11 संघाचे संघ मालक राजीव शेठ शिर्के निघालेत पुन्हा एकदा. स्विच हिटचा प्रयत्न, संपर्क मात्र नाहीये. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी अशा प्रकारचा हा स्ट्रोक आहे. इथं मात्र संपर्क होऊ दिला नाहीये. जबरदस्त गोलंदाजी राहिल्या. खऱ्या अर्थानं आता परीक्षा आहे चौनेश्वर 11 संघाची. अप्रतिम गोलंदाजी केली जाते. अलीकडच्या काळात आपल्या गोलंदाजीने खऱ्या अर्थानं खूप प्रभावित केलंय राजीव शिर्के यांनी. यावेळेला मात्र स्क्वेअर कट गॅप मध्ये निष्ठून चालला. चिमारेषे पार होतोय फरार. महत्वपूर्ण येतोय चौकार. जबरदस्त स्ट्रोक गौरव सोनवणे यांच्या बॅटमधून आलाय आणि या चौकारानं खऱ्या अर्थानं धावफलकाला देखील चांगला आकार येतोय. धावफलकावर धावा 20 लागतात. अजूनही 15ची गरज आहे. 9 बॉलमध्ये 9 बॉल 15ची गरज आहे. गौरव सोनावणे क्षमता या खेळाडूकडे आहे. क्षमता आहे गौरवकडे. आक्रमण अगदी चढवलंय आखूट टप्प्याच्या या बॉलवरती. आता मात्र रणनीती काय असेल राजू शेठ शिर्केंची? पुन्हा एकदा रन हाताळावा लागेल. दबाव दोन्ही संघांवरती आहे नक्कीच आहे, परंतु दबाव चांगल्या पद्धतीनं कोण झुगारेल हे मात्र महत्वाचं ठरेल. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. वाईड इशारकर हाताळला अगदी लेग साईड रिजन मध्ये. खऱ्या अर्थानं दूर ठेवला. जो फलंदाजाचा स्टान्स रीड केला आणि चेंडू देखील त्याच पद्धतीनं हाताळला. जबरदस्त गोलंदाजी राहिली आतापर्यंत. आता 8 बॉल आणि 15ची गरज आहे. यावेळेला समोरच्या बाजूला हेलिकॉप्टर खोदून काढण्याचा प्रयत्न. तितकासा चांगला संपर्क नाहीये. 2 धावांचा प्रयत्न तर निश्चितपणे केला जाईल. 2 धावा इथं जोडल्या देखील जातील. महत्वाचं राहिलं रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र धावफलक 22 वरती. 13ची अजूनही गरज आहे 7 बॉलमध्ये. अखेरचा 1 बॉल या ओव्हर मधला बाकी आहे. चुरशीची लढाई लढली जाते आहे. ना हारना जरुरी है ना जीतना जरुरी है. जिंदगी एक खेळ आहे, या पर खेळणं जरुरी आहे. तो खेळ मैदानामध्ये खेळला जातोय आणि अतिशय चांगलाच खेळला जातोय. लढाई तगडी लढली गेली आहे. काय मॅच आपल्या वेटेला आली आहे. यावेळी कव्हर्स मध्ये अलॉंग द कार्पेट खेळला. डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. त्याच्या माध्यमातून इथं मात्र मिसफिल्ड होत्या. त्याचा पुरेपूर फायदा उठवत दुसरी धाव जोडली जाते.
फेकी थोडीशी दूर देखील, परंतु कव्हर चांगल्या पद्धतीने केलाय सचिन पवार यांनी. षटकाची होती सांगता डबल बरोबर आणि त्याचा 6 बॉल. येणाऱ्या 11ची गरज. मित्रांनो, जर ही मॅच आवडत असेल तर निश्चितपणे जोरदार टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवाय. ज्या पद्धतीनं आतापर्यंत षटकार चौकाराची सवय आहे प्रेक्षकांना, परंतु बऱ्याच वेळेला या प्रकारच्या मॅचेस आहेत ना, ते मन जिंकून जातात. गोलंदाज वर्चस्व गाजवतात या मॅचमध्ये. दोन्ही बाजूची गोलंदाजी अगदी तगडी राहिली आहे. सुरुवातीला आपण जसं म्हटलं होतं, छोटा टोटल आणि बडा बॅटल, आणि ते मोठं बॅटल या छोट्या टोटलवरती पाहायला मिळत आहे. सहा बॉल मध्ये 11ची गरज. अखेरचं निर्वाणीचं षटक. येस, एक एक्स्ट्रा प्लेअर आता सर्कलमध्ये घ्यावा लागेल. टायमर जो आपण लावलाय 20 मिनिटांचा वेळ तुम्हाला 4 ओव्हरसाठी आहे, तो वेळ आपण आता पूर्ण झालेला आहे. एक अतिरिक्त खेळाडू कॅप्टन तुम्हाला सर्कलमध्ये घ्यायचा आहे, याची नोंद घ्या. 5 खेळाडू सर्कलमध्ये ठेवायचे, 4च खेळाडू बाउंड्री लाईनवरती असतील अशी माहिती पंचांकडून येते. एक अतिरिक्त खेळाडू सर्कलमध्ये घ्यावा लागेल, याची माहिती पंचांद्वारे येते. पेनलाइज केलं गेलंय, अगदीच गरजेचा आहे हा डिसिप्लिन. आणि खऱ्या अर्थानं आता अखेरच्या क्षणांमध्ये निर्णायक ठरू शकतो हा एक निर्णय. प्रथमेश साळुंके मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी. आणि आता मात्र बावधनचा एक युवा वेगवान गोलंदाज प्रथमेश साळुंके. सोन्या गोलंदाजीसाठी तयार. समोर रोहित जायगुडे. 6 बॉल 11ची गरज आहे. पहिलाच बॉल वेल लेफ्ट आउटसाइड ऑफ. इट इज अ वाईड बॉल. अवांतर येते धाव. आता मात्र फलंदाजाला आहे मोठ्या फटक्याचा भाव. आता 6 बॉल 10ची गरज आहे. एक मोठा फटका पुरेसा ठरेल या मॅच मध्ये, परंतु तो खेळण्याची संधी आतापर्यंत तर दिली गेलेली नाहीये. एकही षटकार न लागले ही पहिली मॅच असेल या स्पर्धेतली. आतापर्यंत एकाही फलंदाजाला मोठा फटका खेळू दिला गेलेला नाहीये या मॅच मध्ये. या प्रकारची गोलंदाजी राहिली आहे. 6 बॉल 10ची मॅच. प्रथमेश निघालाय. यावेळी मात्र ड्राईव्ह केलाय कव्हर पॉइंट मध्ये थांबवण्याचा प्रयत्न. विनोदचा थोडासा प्रयत्न फसलाय, थोडासा फंबल. त्याचा पुरेपूर फायदा उठवत तिथं 2 धावा जोडल्या जातील. सुंदर सेन्सिबल क्रिकेट खरं तर खेळलं जात आहे रोहितच्या माध्यमातून. बॉल ट्रॅव्हल होत नाहीये, त्यामुळं इथं सेन्सिबली क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. जो फायदा मिळणार आहे इथं तो सर्कलच्या आतमध्ये 5 खेळाडू आहेत. तुम्हाला मोठे गॅप मिळतात डीप मध्ये, त्याचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न राहिला. इथं 2 धावा तर आल्यात पहिल्या बॉलवरती. आता 5 बॉल 8 सेकंद. पुन्हा एकदा अगदी हलक्या हाताने टॅप केलाय. अभय शिर्के तैनात आहेत. थांबवला जातोय चेंडू, त्याच्या माध्यमातून सिंगल येते. इथं 4 बॉल 7 सेकंद. आता मात्र काय असेल पवित्रा गौरव सोनावणेचा ग्लोरी शॉट. मोठा फटका खेळला जाईल की सेन्सिबली इथं रणनीती आखली जाईल. चर्चा तर निश्चितच केली जाते दोन्ही फलंदाजांमध्ये. त्या चर्चेतून इथं मात्र उत्तर शोधावं लागेल. जबरदस्त लढत आपल्या अगदी भेटीला आली आहे. अप्रतिम मॅच. खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके इथं असंतुलित झालेत. हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या प्रेक्षकांनी आपल्या रिस्कवरती ही मॅच पाहायची आहे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे, याची नोंद घ्यायची आहे. धावांचा पाठलाग हा तुम्हाला कंपल्सरी करावा लागणार आहे. या वेळेला मात्र स्कूप केलाय. फटका बसला हवेमध्ये आहे. खेळाडू पासून मात्र दूर राहतोय. कॅच मात्र निसटतोय. महत्वपूर्ण बॉल होता. या बॉलवरती जर विकेट येते तर मात्र मॅच पूर्णतः बदललेली पाहायला मिळू शकली असती. इथं मात्र संधी गमावली आहे की मॅच, हा मात्र विचार करावा लागेल. 2 धावा येत आहेत. अगदी रिवर्सचा प्रयत्न सातत्याने राहिलाय गौरवचा, परंतु तो संपर्क तितकासा चांगला याही वेळेला पाहायला नाही मिळाला. परंतु 2 धावा निश्चित मिळत आहेत. परंतु ही स्थिती अशी आहे, धावा कशाही येऊ द्यात ते येणं गरजेचं आहे. 3 बॉल आता 5 सेकंद. महत्वाचा राहणार आहे येणारा बॉल. खऱ्या अर्थानं या मॅच मधला सर्वात क्रुशियल बॉल आता हाताळला जातोय. हो हो व्हॉट अ बॉल यार. अप्रतिम हाताळला हा बॉल. जबरदस्त गोलंदाजी. इथं मात्र रेफर केला जातोय. चौनेश्वर 11 संघाकडून वाईड साठी हा रिव्ह्यू आहे. नक्कीच चेक केलं जाईल. अजित पोतेकर सर, पोतेकर संपायर्स पॅनलच्या माध्यमातून तिसरे पंच म्हणून कार्य पाहतायत. 3 बॉल 5ची गरज असताना हा बॉल, हा डिसिजन खूप महत्वाचा राहील या मॅचच्या दृष्टिकोनातून.
जबरदस्त गोलंदाजी राहिली. आतापर्यंत एकही षटकार आलेला नाहीये. खऱ्या अर्थानं ही मॅच प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणार आहे. एकही षटकार एकाही खेळाडूला खेळू दिला गेलेला नाहीये. अगदी आतापर्यंत 9 षटकार हाताळली गेले 2 इनिंग्स मध्ये. अप्रतिम गोलंदाजी राहिल्या. जबरदस्त मॅच. अगदी निर्णय महत्वाचा आहे. हृदयाचे टोके अगदी वाढलेत सर्वांच्याच, प्रेक्षकांसह देखील. खेळाडूंचं मात्र काय स्थिती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. महत्वाचा बॉल, महत्वाचा निर्णय. येस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. 1 फॉर दी ओव्हरचा येतोय इशारा. आता मात्र समीकरण 2 बॉल 5 धावांची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. एक मोठा फटका देखील पुरेसा ठरेल, परंतु तो आतापर्यंत तरी आलेला नाहीये. कामयाबी सुबह के जैसी होती है, मांगने से नहीं जागने से मिलती है. परंतु आता जागं व्हावं लागेल. शेवटच्या क्षणांमध्ये फटका खेळावा लागेल. 2 बॉल 5 ची गरज. अगदी 35चं टार्गेट म्हणजे जणू 70चा वाटो लागलाय. निर्णायक बॉल, पेनल्टी मेट बॉल ऑफ दी ओव्हर. हो गौरव सोनावणे वन्स अगेन स्कूपचा प्रयत्न. इथं मात्र दांडी 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 गुल. यू मिस आय हिट. ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय. आता 1 बॉल, आवश्यकता 5. अर्थातच आता षटकाराशिवाय पर्याय नाहीये. आणि आता शेवटचा बॉल खेळण्यासाठी मैदानामध्ये येतोय चौनेश्वर 11 संघाकडून. येस, कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. जरूर 1 बॉल 5 ची गरज आहे, परंतु षटकारच खेळावा लागणार आहे. प्रसाद धनावडे वैगावचा हा खेळाडू. 1 बॉल आता 5 ची गरज आहे. अर्थातच मोठा फटका गरजेचा आहे. सीमेवरती लढणारा हा जवान. लढायचं कसं या खेळाडूला माहिती आहे, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं ती लढवय्याची कामगिरी करावी लागेल. ज्या पद्धतीने खेळ झालाय अभय 11 साठी नक्कीच मॅच ही जिवंत केली आहे. मॅच इथून पुढे कोणीही जिंकू द्या मित्रांनो. इथं मात्र विजय ज्योती ज्वेलर्स विन्स प्रस्तुत वाई प्रीमियर लीगचा झालाय. ज्या पद्धतीने मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. एकही षटकार आतापर्यंत आला नाहीये. शेवटचा बॉल आता षटकाराचीच गरज आहे आणि तो येऊ दिला जात नाहीये. इथं मात्र अगदी डॉट बॉल आलाय. मॅच फिनिश झाली आहे. रिव्ह्यू जरूर घेतला जातोय वाईड बॉल साठी, परंतु इथं मात्र अभय 11. व्हॉट अ मॅच यार. जबरदस्त. अगदी मनामध्ये नक्कीच एक सक्सेसफुल रिव्ह्यू तर झालेला आहे. एक अनसक्सेसफुल रिव्ह्यू तर झालेला आहे. तुम्हाला एकच रिव्ह्यू उपलब्ध आहे. अर्थातच या बॉलसाठी आता रिव्ह्यू उपलब्ध नसेल. अर्थातच मॅच फिनिश. अभय 11 या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने आपले हौसले बुलंद ठेवलेत आणि दाखवून दिलाय जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना बिना मेहनत के हासिल तक तो ताज नहीं होते. ढूंढ लेना अंधेरों में भी मंजिल अपनी, जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते. आणि अर्थातच अंधार डोळ्यासमोर, परंतु त्या अंधारातून प्रकाशाकडे वाट शोधली आहे. आणि ती वाट कशी शोधली आहे. 30 बॉल 35 ची मॅच. इथं 4 धावांनी विजय मिळवलाय. जबरदस्त खेळ. अभय 11 राजीव शेठ शिर्के यांचा संघ. संकेत वाडकर यांनी पहिल्या षटकात रचलेला पाया, त्यावरती शेवटच्या षटकात